नमस्कार, मी किरण पालकर. क्राईम डायरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथे चारचाकी वाहनाच्या धडकेत एका महिलेचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मृत महिलेच्या पतीने संबंधित चालकाविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना 20 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 8:30च्या सुमारास हातकणंगले ते तारदाळ मार्गावरील बाळासाहेब ठाकरे नगर परिसरात घडली. मृत महिलेचे नाव पद्मिनी प्रफुल्ल कांबळे, वय 32 वर्षे असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तक्रारीनुसार पद्मिनी कांबळे यांचा मुलगा शाळेच्या बसने शाळेत गेल्यानंतर त्या रस्त्यावरून घरी परतत होत्या. त्याचवेळी तारदाळच्या दिशेने जाणाऱ्या टाटा मॅजिक वाहनाने त्यांना धडक दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी वाहन चालक अनिल बंडा धनगर, वय 31 वर्षे यांच्या विरोधात कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितामधील संबंधित कलमासह मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. तारदाळमध्ये घडलेल्या या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून या प्रकरणातील पुढील तपास नेमकी घटना कशी घडली याचा उलगडा होणार आहे.